फोटो क्लिक केल्यावर आपल्याला असं वाटतं की एडिटिंग केलं म्हणजे आता सगळं झालं, आपण पोस्ट करायला मोकळे. पण खरं सांगू, क्रॉपिंग इज अ गेम चेंजर. म्हणजे तुम्ही फोटो जर व्यवस्थित क्रॉप केला ना, तर फोटो अजून त्यातल्या फोटोतली डेप्थ जाणवून देऊ शकतो, फोटोतला फील अजून जाणवून देऊ शकतो. आता स्क्रीनवर तुम्ही जो बघताय ना, तो अनक्रॉप फोटो आहे. आपण त्याला व्यवस्थित एकदा क्रॉप करूयात. आणि आता क्रॉप केल्यानंतर तुम्हाला दिसतंय कितीतरी एलिमेंट्स आपल्या क्रॉपिंगने कट झालेत आणि ते सेंटराइज सब्जेक्ट असल्यामुळे आपला पूर्ण फोकस त्या सब्जेक्टवर येतोय आणि त्या पूर्ण आजूबाजूचा डेप्थ आपल्याला समजून येतोय. म्हणजे क्रॉपिंगने फोटो सेंटर मध्ये आहे की नाही, फोटो आय लेवल आहे की नाही, अजून फोटो मधले बॅकग्राऊंडचे एलिमेंट्स त्याला डिस्ट्रॅक्ट करतायत का, फोटो सिमेट्री आहे का नाही, हे सगळं क्रॉपिंगने कंट्रोल करता येतं. प्रत्येक वेळी क्रॉपिंग केलीच पाहिजे असं काही नाही. आपण फोटो काढतानाच व्यवस्थित कंपोजिशन मध्ये काढले पाहिजेत. पण खूप वेळा आपण गडबडीत असतो, घाईत असतो आणि आपल्याला त्या मोमेंट मिस नसतात करायच्या. आणि त्या फोटो काढल्यानंतर आपण एडिट केल्यानंतर क्रॉपिंगने ते व्यवस्थित कंपोज आणि व्यवस्थित डेप्थ त्या फोटोला आपण देऊ शकतो क्रॉपिंगने. क्रॉपिंगची ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का? आणि नेक्स्ट टाइम तुम्ही फोटो काढल्यानंतर क्रॉपिंग नक्की ट्राय करा आणि ही रील कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा.